कारण तुकारामांचे समजा आपण त्यांचे वचन वाचले किंवा त्यांचं ऐकलं किंवा आपण आपलं बसवेश्वरकडे गेलो, आपण त्यांचे वाचलं, त्याच्यामध्ये ते ड्रामाटाईज करून किंवा त्याच्यामध्ये हे यमक जुळून असं नाही, त्याच्यामध्ये जीवनाचा उद्देश सांगितलेला आहे. पण फार रॅडिकल पण होते, अरे सत्य बोलणारे लोक होते. आणि हे लोक कसे, यांच्यावर प्राणघातक हल्ले झालेले आहेत, लाईफ अटेम्प्ट यांच्यावर झालेले आहे. तर म्हणून आपण जोपर्यंत आपल्या इथं असलेली आपली ठेव आहे ना, ठेव जर आपण जोपर्यंत लोकांमध्ये सांगणार नाही, उद्या संत तुकारामाचं ज्या प्रकारात ब्रह्मनायझेशन होईल आणि अचानक आहे आता असं आपल्या हातातून आमचा संत कधी गेला, कारण हे आपलं नाही, आपल्या येणाऱ्या पिढीला वाटेल अरे हे कसं कधी झालं. म्हणून मला वाटतं सांस्कृतिक लढा आपल्याला जिवंत ठेवला पाहिजे. कारण अयोध्यामध्ये राम होते का, तिथं त्या बाबरने मस्जिद बांधली, त्याच्या आधी ते बुद्धांचं विश्रामगृह होतं, साकेत त्याचं नाव होतं. त्याच वास्तूच्या इथं तिथे त्या म्हणजे साकेत जे ठिकाण आहे अयोध्याला, आज त्याला अयोध्या म्हणण्यात येतं, तिथं जेव्हा यांनी आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने त्याचे ते रिपोर्ट, त्यांनी रात्री बुद्धांच्या मूर्त्या काढून घेऊन गेले आणि ते एका पेपराने छापल्या, तिथल्या हिंदी पेपराने, मग इंग्रजी याच्यामध्ये आल्या. तुम्ही आजही बघा की अयोध्या डिस्प्यूट जी बाबरीची मॉस्क आहे, आपल्या ते बाबरीचा वाटतं तिथं नाव, ते तिथं असलेले बुद्धांचे अवशेष AICचे कर्मचारी घेऊन जाताना फोटो आहेत. भारताच्या ज्या काही प्राचीन संस्कृती आहेत, भारताचा प्रॉमिनंट जो कॉमन एक विचार होता, धर्म नाही विचार जो होता, तो धम्म होता. आणि धम्माच्या मार्गातून प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने केला. संत तुकाराम बुद्धाचीच भाषा करतात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.